सूरज, सद्यस्थिती काय आहे? आंदोलन पूर्णपणे मागे घेण्यात आलंय का? प्लॅटफॉर्मवर काय दिसतंय? आता तरी जे रेल्वे स्टेशनवरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात अजूनही गर्दी आहे। मात्र आता जी गर्दी झाली होती, रेल्वे बंद होत्या, त्यामुळे काही रेल्वे प्रवासी जे आहेत ते चालतच जे आहे ते मस्जिद रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचले होते आणि त्यानंतर मागून येणाऱ्या रेल्वेने जे आहे ते त्यांना धडक दिली आहे आणि त्यामुळे हा जो अपघात आहे तो झालेला आहे। मागून येणारी अंबरनाथ फास्ट लोकल जे आहे त्या लोकलने जे आहे एकूण 4 प्रवाशांना जे आहे ते उडवलेलं आहे। यामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू झालेला अशी माहिती जी आहे ती मिळत आहे। मात्र रेल्वे पीआरओने जे असं सांगितलं होतं की रेल्वे मधून पडून नाही तर रेल्वे रुळावरती चालत असताना जो आहे तो अपघात झालेला आहे। याचं कारणही तसंच आहे, कारण मोठ्या प्रमाणात उपोषणामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकावरती गर्दी झाली होती आणि त्यानंतर रेल्वे जी आहे ते बंद होती आणि म्हणूनच कुठेतरी व्याकुळ झालेल्या प्रवाशांनी जे आहे चालतच मस्जिद बंदरच्या दिशेने जाण्याचा मार्ग पत्करला आणि त्यामुळेच ते प्रवासी जे होते ते सीएसटी म्हणून स्थानकावरून मस्जिद बंदरच्या दिशेने चालतच रेल्वे ट्रॅकवर जाऊ लागले आणि त्यानंतर ज्या वेळेस रेल्वे सुरू झाली त्यामुळे अंबरनाथ फास्ट या रेल्वेने जे आहे ते रेल्वे रुळावरती चालत असलेले प्रवासी जे आहेत त्यांना उडवलेलं आहे आणि त्यातील आता काही प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे तर काही प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। त्यांना आता त्यांचं रुग्णालयामध्ये जायचं त्याच्यावरती उपचार सुरू आहे। मात्र आता यामध्ये दोषी कोण आहे आता हा मोठा प्रश्न आहे, कारण वारंवार कुठेही काही झालं तरी पण सामान्य मुंबईकरांना, सामान्य नागरिकांनाच याचा फटका बसतो। रेल्वेने आंदोलन केलं आणि त्याचा फटका जो आहे काही या प्रवाशांचा जो आहे तो जीव गेलेला आहे। आता नेमका सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नेमका आता कोणावरती दाखल होणार गिरीश, आता हाच एक खूप मोठा प्रश्न आहे गिरीश। सूरज, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती, आता रेल्वे सुरळीत आहे का? नक्कीच आता रेल्वे जे आहे सुरळीतपणे सुरू झालेले आहे। मागील काही साधारण तास ते 1.5 तास रेल्वे बंद असल्यामुळे आणि ऐन चाकरमान्यांची घरी जाण्याची वेळ असल्यामुळे रेल्वे स्थानकावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। सीएसएमटी असेल तर मस्जिद बंदर असेल, भायखळा असेल, इतर सर्व रेल्वे स्थानकावरती जे आहे ते अद्यापही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। मात्र रेल्वे सेवा जी आहे ती सुरळीत झालेली आहे गिरीश। सूरज, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं माहिती घेत राहू। आपण बघतोय की मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन होतं आणि त्याचा फटका नाहक प्रवाशांना बसलेला आहे। एका लोकलच्या धडकेत 3 प्रवाशांचा बळी गेलेला आहे।